राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. खासदार मंत्र्यांच्या राजकारणालाही फिका पाडणारी, परंपरेनं ताऊन सुलाखून निघालेली आणि गावागावाच्या चौकात चर्चेचा विषय ठरलेली पेठ वडगाव नगराध्यक्ष पदाची निवडणूक यंदा अक्षरशः लेक विरुद्ध सून अशा थेट प्रतिष्ठेच्या भिडतीत बदलली आहे. हातकणंगले तालुक्यातील वडगाव हे लेक की सून बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखलं जातं आणि यावेळी गावाला शोभेल असा संघर्ष दिसतोय. लेक विरुद्ध सून, वडगावमध्ये तापलेली लढत. मनपा नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असलं तरी इथं खरी लढत दोन घराण्यातील परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्येच रंगली आहे. यादव आघाडीचे उमेदवार विद्यादेवी गुलाबराव पोळ, दिवंगत रौप्यमहोत्सवी नगराध्यक्ष विजयसिंग यादव यांची कन्या. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार प्रविता शिवाजीराव सालपे, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव सालपे यांच्या पत्नी. म्हणजेच पेठ वडगावची लेक विरुद्ध गावची सून हा संघर्ष आता थेट घराघरात चर्चेचा विषय आहे. अपक्ष प्रल्हाद तालुगडे यांनी मैदानात उतरत तिरंगी रंग भरायचा प्रयत्न केला असला तरी खरी भिडत पोळ सालपे यांच्यातच येते. गावात तर थेट चर्चा सुरू आहे. यावेळी वडगावकरांची मर्जी लेकाकडे वळणार की सुनेकडे. वडगावचा पारंपरिक राजकीय वारसा यादव विरुद्ध सालपे. वडगाव हे कोल्हापूर सांगली सीमेवरील महत्वाचं व्यापारी केंद्र. इथं यादव आणि सालपे दोन गट दशक भिडत आलेत. प्रत्येक वेळी प्रतिष्ठेचा प्रश्न बनत आलेल्या या निवडणुकांमध्ये यादव आघाडी, युवक क्रांती आघाडी हे दोनच घटक नेहमीच सत्ता कब्जासाठी उतरत आले. 85 मध्ये उद्योजक शिवाजीराव सालपे यांनी तरुणांना एकत्र करून युवक क्रांती आघाडी स्थापन केली आणि थेट जनतेनं त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान केलं. याच परंपरेला पुढे नेत यावर्षी त्यांच्या पत्नी प्रविता सालपे पुन्हा मैदानात उतरल्या. राजकारणात नवं समीकरण, भाजपकडून अप्रत्यक्ष पाठिंबा. या निवडणुकीत भाजपनं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न केला पण समीकरण जुळलं नाही. परिणामी भाजपचे स्थानिक नेते आता युवक क्रांती आघाडीकडे झुकलेत. तर त्यांच्या कार्यकर्त्यांपैकी एकाची पत्नी यादव आघाडीतूनच मैदानात आहे. राजकीय गणित बदलण्याचा हा प्रयत्न मतदार लक्षपूर्वक पाहत आहेत. 48 उमेदवार, 23,044 मतदार कोणाकडे झुकतंय तराजू. वडगावकरांचा उत्साह पाहता संपूर्ण गाव निवडणुकीच्या तालावर नाचू लागलंय. यावेळी यादव आघाडी 20, जनस्वराज्य शक्ती 13, ताराराणी आघाडी 8, युवक क्रांती आघाडी 20, अपक्ष 6, सकल मराठा सेना 2 असे एकूण 48 उमेदवार रिंगणात आहेत. ग्राम राजकारणात प्रतिष्ठेची मराताबाची लढत समजली जाणारी ही निवडणूक आता अक्षरशः राजकीय रणधुमाळी बनली आहे. पायी दिंड्या, कोपरा सभा, घरोघरी संपर्क, आरोप प्रत्यारोप, सोशल मीडियावर प्रचार, सर्व माध्यमातून पक्षाने जोर लावला. 23,000 मतदारांचं लक्ष लेक की सून. 23,044 मतदारांच्या मनात एकच प्रश्नाचा कल्लोळ आहे. पेठ वडगावच्या नगराध्यक्ष पदाचा मान लेकीकडे जाणार की सुनेकडे. गावातील प्रत्येक वळणावर, चहाच्या टपरीवर, चौकात, बाजारात जिकडं तिकडं फक्त याच लढतीची चर्चा. परंपरागत यादव विरुद्ध सालपे संघर्षात यावेळी भावना, परंपरा आणि राजकीय सूड यांचा मिलाप झाल्यानं लढत अत्यंत रोखठोक, तापलेली आणि निर्णायक बनली आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.